अक्षय अंजिकाने हे नगरसेवक नसताना त्यांची निवड 20 मार्च रोजी झालेली ती नगरसेवकची स्वीकृत म्हणून. पण त्याच्या अगोदर लेटर पॅड छापून 2 महिन्याची तारीख घालून खोटी तारीख घालून दिशाभूल केले. त्यामुळे अक्षय अंजिकाने यांचं नगरसेवक रद्द करावं आणि ताबडतोब गुन्हा दाखल करावा प्रशासनावर आणि अक्षय अंजिकानेवर. नगरसेवक नसताना नगरसेवक लेटर पॅड छापून काढा दिला जागा द्यावी म्हणून अक्षय अंजिकाने पत्र दिले. त्यानंतर विधी करायचं अधिकार हे धर्मगुरूला किंवा स्वामी लोकांना असते. त्यामुळे ती विधी करायचं काम स्वामी लोकांचं आहे, ते काढादीचं नाही आहे. त्यामुळं मठालाच द्यावं, मठांचंच काम आहे, हे काढादीचं काम नाही आहे मयत करणे. मान्य आमदार विजयकुमार देशमुख यांनी हे पहिलं पत्र दिलं होतं की लिंगायत स्मशानभूमी जागेसाठी होडगी मठाला द्यावे, की जेणेकरून त्याचं मेंटेनन्स असेल, देखभाल असेल, होडगी मठ त्याला तयार आहे. तर केवळ विजय देशमुख मालकांनी पत्र दिले म्हणून देशापोटी देवेंद्र कोटेच्या सांगण्यावरून अक्षय अंजिकाने चांगले कार्यकर्ते आहेत, पण त्यांच्या घरगडे असल्या सगळं त्यांनी त्यांचं काम ऐकून मालकाचं पत्र लपवलं गेलं आणि नंतर अक्षय अंजिकाला मोहरा करून देवेंद्र कोटेने दुसरं पत्र काढादींना द्यायला लावलं. असं लिंगा समाज भांडण लावायचं काम कोटे परिवार केलंय. महापालिका स्वतः समर्थन आहे का स्वतः हे करायला? महापालिका कोटेच्या घरावर बांधलेल्या दावणीने बांधलेलं आहे महापालिका सध्याची, त्यामुळे हे असे निर्णय व्हायले. काय समाजाचं काय मत आहे दोघांना देण्याऐवजी किंवा काय? नाही, समाजाला दोघांना देण्याऐवजी ऑलरेडी पत्र पहिला ज्यांनी दिलं त्यांना द्यायला पाहिजे ना. हे जाणून बुजून काढा दिलं पुढं करून राजकारण करून लिंगा समाज निर्माणाचं काम हे कोटे परिवार करायला. आता हातुरे म्हणतात दोघांना पण देऊ नये बाबा, ही महापालिकेनेच चालवावी. हातुरेला काय, हातुरेचा काय विषय बी नाही आहे. त्यांना जेवढा समाज पुळका असेल तर त्यांनी एवढं हातुरे वस्ती एवढी मोठी आहे ना, तिथे त्यांनी 1-2 एकर द्यावं समाजासाठी. त्या भागात लिंगा समाज भरपूर आहे, त्यांनी द्यावं स्वतःची, दुसऱ्याला सांगण्यापेक्षा, ज्ञान सांगण्यापेक्षा. आपलं काय मत आहे, पहिले ज्यांनी पत्र दिलं होतं त्यांना? हो, जे पहिलं पत्र दिलंय त्यांनाच द्यायला पाहिजे ना.